तुम्हाला मस्त झणझणीत कांदा टोमॅटोतलं चिकन खायचं असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. खूप छान लागते. तर मी ते अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये सुरुवातीला घातलेली आहे हळद, मोठा चमचा धना पावडर, नंतर गरम मसाला आणि दही घातलेलं आहे. दही घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मॅरिनेट करायला ठेवण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आपण झाकण ठेवून 15 मिनटं मॅरिनेटसाठी ठेवायचे. आता कढईत टाकायचे तेल. आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची. पेस्ट चांगली परतून घ्यायची आणि एक उभा चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यामध्ये जाणार काही खडे मसाले. थोडेसे मी खडे मसाले यामध्ये टाकलेले आहे आणि चांगलं परतून घेतलं. आता जे आपण 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं चिकन ते त्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता यामध्ये आपण बिलकुल पाणी घालणार नाही. ताट ठेवायचं आणि ताटावर पाणी टाकायचे आणि 15 ते 20 मिनटं चांगलं शिजून द्यायचं. आपोआप मिठामुळे चिकनला छान असं पाणी सुटतं. आता तुम्ही बघू शकता पाणी न टाकताही किती छान आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये एक कांद्याची पेस्ट टाकलेली आहे आणि 2 टोमॅटोची पेस्ट मी घातलेली आहे. आता त्यामध्ये मसाल्यामध्ये घालायचं 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. वरून अशी कोथिंबीर घालायची. आता इथे छान मिक्स झालेला आहे. व्यवस्थित वरून कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हलवून घेऊन वरून ताट ठेवायचे. आपलं मस्त चिकन कांदा टोमॅटो छान परतलेला आहे आणि व्यवस्थित आणि वा एकदम छान असं कांदा टोमॅटोतलं चिकन तयार झालेला आहे. हा चिकन मसाला जर तुम्हाला खायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करा.